कनेक्ट बंद करून चालू करायचं चालू होतो. फोन पाहिजे फाईल. ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही दापोली इव्हेंट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील पाहू शकता. सर्व आकिब चिपळूणकर आणि त्यांची संपूर्ण टीम विशेषतः प्रचंड मेहनत घेते. हा सामना झाल्यानंतर आणि आम्हाला नक्की यश मिळेल यातून. आणि याचं नियोजन जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन आम्ही केलेलं आहे. ज्या टीम खेळून झालेल्या आहेत, धन्यवाद, किंवा ज्या टीमला खेळायला अजून अवधी आहे अशाने जेवून घ्यायचं आहे. थोड्या वेळात भोजन व्यवस्था बंद केली जाणार आहे. याच्यानंतर आपण कंपल्सरी भोजनासाठी ब्रेक घेणार आहोत. ओके, ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले. सामन्याला आरंभ होतोय. थांबा जरा थांबा सर थांबा. टॉस कोणी जिंकला होता इथे? कुठाचा कोण? विन द टॉस बॅट फर्स्ट. पहिल्या षटकातला पहिला बॉल, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा झटका बसतोय. आसोंड संघाचा प्रेक्षक या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचे शिकार बनले. कुटाच्या कोण संघाला मोठा धक्का बसलाय. आणि त्यानंतर डॉक्टर तुषार भागवत सर आपल्याला पाहायला मिळतील. शालेय जीवनामध्ये खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट गाजवलंय, परंतु आपण बघितलं की खऱ्या अर्थानं वैद्यकीय क्षेत्रामध्ये भागवत संहिता लिहिणारे डॉक्टर तुषार भागवत आज आपल्याला फलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. यावेळेला मात्र दुसऱ्या बॉलवरती दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तुषार भागवत सर या ठिकाणी माघारी परततायत. ऑल द बेस्ट. असोन टीमला देखील इथे खूप साऱ्या शुभेच्छा येतात ऑनलाईन. दरम्यान हॅट्रिकची संधी असेल. या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक नोंदवली जाते का? दरम्यान इथे ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. धावचीची संधी आहे परंतु नाही आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय, ज्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल. सिंगलच्या माध्यमातून या ठिकाणी धावसंख्या ओपन होते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 1 धाव पालकावरती. आणि त्यानंतर पुढच्या बॉलवरती घानाघाती प्रहार केला. ऑन साइडला ड्राईव्ह केला, ज्या ठिकाणी आता पोहोचते 3 या आकड्यावरती. 2 फलंदाज बाद झाले. डॉक्टर साहेबांकडनं खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु इथे खराब बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा समोरच्या दिशेने भिरकावलाय. दोन्ही पंच मात्र पुन्हा एकदा एकत्र येऊन डिस्कशन करतील. त्यानंतर यस, ऍब्सोल्युटली राईट. यावेळेला नो बॉल डिक्लेअर केलाय. फुल टॉस बॉल होता, फ्रीट वगैरे नाहीये इथे. 1+1 आहे ना पंच. 2 धावा इथे मिळतील. 2 धावांच्या माध्यमातून 5 धावा धावफलकावरती. तर त्याच वेळेला आकोट टप्प्याच्या बॉलवरती समोरच्या दिशेने फलंदाज बाद होतोय. सार्थकच्या रूपामध्ये तिसरा झटका बसतोय. कुटाचा कोण टेटवली टीमला खूप मोठ्या अपेक्षा होत्या या खेळाडूकडून, परंतु तो अपेक्षांची पूर्तता करू शकला नाही. एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये खेळाडू मात्र हिट विकेटच्या स्वरूपात बाद होतोय. अर्थात रिस्ट्रिक्शन लाईनच्या पलीकडे बॉल खेळून काढला. आतापर्यंत 5 बॉल झालेत, 5 धावा झालेत आणि 3 फलंदाज माघारी परतलेत. दरम्यान नवीन फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. हो, बॅटची बाहेरची कडा. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 खेळाडूंना बाद करत इथे सुनील आयरे यांनी प्रतिस्पर्धी टीमला मोठे धक्के दिलेत.
आणि या स्पर्धेतले सर्वोत्तम गोलंदाजी मिस्टर सुनील आयरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. डॉक्टर साहेब थोडं पंच डेड बॉल होता ना, डेड बॉल आहे. प्रणित आयरे गोलंदाजी ट्रॅक वरती असतील. समोरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्मी मॅन भरत, आपल्याला भरत रसाळ त्या ठिकाणी पाहायला मिळाले. भारतीय सीमारेषेवरती अतिशय उत्तम अशी कामगिरी पार पाडल्यानंतर आज क्रिकेटच्या मैदानावरती नवीन इनिंगला सुरुवात केली आहे. समोरच्या दिशेने ऑफ साइडला त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, परंतु एक धाव तर रोखू शकलेले नाहीयेत. एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावा झाले 7. 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी नाजूक परिस्थिती आपल्याला कुठाचा कोण या टीमची पाहायला मिळते, परंतु इथून देखील तुम्ही बाहेर पडू शकता. त्याच्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेला एक धाव घेण्याचा प्रयत्न होईल. एका धावेच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केला. सागर खेळत आहेत 6 या धावसंख्येवरती 5 बॉलमध्ये, तर दुसरीकडे सौरभ एका बॉलमध्ये 1 धाव त्याने आतापर्यंत बनवली आहे. प्रणित आयरे 3 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर मात्र 3च धावा खर्च केले. 4 जे फलंदाज बाद झाले होते ते सुनील आयरेच्या गोलंदाजीवरती अप्रतिम गोलंदाजी, शानदार गोलंदाजीचा नमुना पाहिला होता. परंतु यावेळेला मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. शानदार गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी. तो दरम्यान त्याच वेळेला ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जिथे मात्र सिंगल धाव भेटेल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला होता. षटक देखील संपले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती पूर्ण झाले. व्हेरी नाईस असोन ई कमेंट्स. त्याचबरोबर अभिजित जोगळे यांचे देखील कमेंट्स अजून देखील माळुंगे टीम साठी येते. वेल प्ले माळुंगे टीम. नक्कीच माळुंगे संघ खूपच चांगला खेळला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विक्रमी धावसंख्या त्यांच्या माध्यमातून. राजची फलंदाजी क्रीडा रसिक मात्र विसरू शकत नाहीयेत. 45 धावा त्यांनी देखील बनवल्या. तर त्यानंतर मात्र आता गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो मिस्टर प्रणित सज्ज होत आहेत. प्रणित रसाळा असतील. प्रणितचा पहिलाच बॉल, चेंडू समोरच्या दिशेने आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. देर आयर दुरुस्त आहे, विलंब से किंतु सफल स्ट्रोक. गेंद आउट ऑफ द पार्क, 4 रन के लिए. जब गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर तभी तो होगा बेड़ा पार. मिलेंगे रन 4 और 4 रनों के साथ ही साथ अगली गेंद के ऊपर सिंगल के साथ जो स्कोरबोर्ड आगे लेकर जाने का अच्छा खासा प्रयास देखने को मिलता हुआ. रन संख्या आगे बढ़ती हुई 14 रन इस समय स्कोरबोर्ड के ऊपर. 4 विकेट इस समय गवा चुके कुटाचा कोण टीम. और इसी के साथ यहाँ पर लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद ऑन साइड की तरफ ड्राइव किया था, मात्र सिंगल मिलेगा. सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 15 पर. 2 बड़ी टीम है, एक तरफ असोंड की टीम है तो दूसरी तरफ कुटाचा कोण टेटवली की टीम. लेकिन इस समय शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी ऑन साइड की तरफ ड्राइव करना चाहते थे. क्या यहाँ पर नो बॉल का इशारा होगा? क्या फेयर डिलीवरी होगी? यस बिल्कुल. थोड़ा सा समय जरूर लिया था यहाँ पर अंपायर के द्वारा और उसके बाद एक सही फैसला आता हुआ. नो बॉल का इशारा. मात्र सिंगल जरूर मिलेगा. सिंगल के साथ ही साथ इस समय रन संख्या आगे बढ़ती हुई 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर. फिर एक दफा शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी ऑन साइड की तरफ ड्राइव करना चाहते थे. फील्डर वहां पर मौजूद थे, लेकिन जब तक आकर गेंद को फील्ड करते उसके पहले बड़े इत्मीनान के साथ वो सिंगल पूरा किया. सिंगल के साथ अब स्ट्राइक पर मिस्टर सागर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे. 5 गेंदे 6 रनों का कॉन्ट्रीब्यूशन. सौरभ ने आज जबरदस्त बल्लेबाजी की. 9 गेंदों का सामना किया, 9 रनों का कॉन्ट्रीब्यूशन दिया. और उसके साथ अगली गेंद जो कि लेग स्टंप के बाहर जाती हुई ऑन साइड की तरफ ड्राइव किया था और इसी गेंद के ऊपर भी मात्र सिंगल मिलेगा. सिंगल के साथ ही साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 18 रन इस समय स्कोरबोर्ड के ऊपर. आखिरी गेंद बाकी है तीसरे ओवर की. तीसरी ओवर की आखिरी गेंद काफी तेज गति के साथ गेंद को फेंका था. तकरीबन 120-125 किलोमीटर प्रति आवर रफ्तार के साथ फेंकी गई गेंद. बल्लेबाज पूरी तरह से बीट हुए. गेंद सीधा विकेटों पर जाकर गिरी. तो इस तरह से ये 5वीं सफलता हाथ लगते हुए असोन टीम के.
मानसी रसाळ यांची कमेंट्स, नाईस बॉलिंग बाय असोन टीम. नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे असोन टीमच्या माध्यमातून देखील. प्रभावित करणारी गोलंदाजी सुनील आयरे, षटक क्रमांक वैयक्तिक कोट्यात दुसरं, तर टीमसाठी चौथं घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 4 खेळाडू त्याने बाद केले होते, मोठे धक्के दिले होते कुठाचा कोण टीमला, आणि त्यानंतर मात्र वैयक्तिक कोट्यातल्या दुसऱ्या षटकाला त्या आरंभ करतायत. पहिला चेंडू चांगला टाकलाय, तेवढं सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहतोय, परंतु यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल. पंच मात्र दंडित करतायत इथे. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते, त्यानंतर पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचाने नो डिक्लेअर केला, आणि त्याचबरोबर इथे डिक्लेअर झोन मध्ये देखील चेंडू जातोय. एकंदरीत किती धावा मिळतात पाहूया. नो चेंडू तर आहे, त्याचबरोबर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. एकंदरीत 2+1 = 3. 3 धावा मिळतील, आणि 3 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 22 या आकड्यावरती पोहोचले. 5 फलंदाज बाद झालेत. सुनीलने आतापर्यंत जर आपण पाहिले तर 9 धावा खर्च केले, 4 विकेट घेतलेत. हा चेंडू देखील स्क्वेअर असेल. पंच आपला हात भूमी समांतर करतायत. एका अवांतर धावेची भर धावफलकावरती पडेल. साई शायरे यांची कमेंट्स खूप मस्त. सुनील काका गोलंदाज इथे आहे, घरी बसल्या देखील प्रेक्षक या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. देश विदेशामधून देखील या स्पर्धेचा आनंद घेताना क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज बाद. 5वी विकेट सुनील आयरे यांच्या खात्यामध्ये नोंदवली जाते. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, आणि दोन्ही भाऊ आता फलंदाजी ट्रॅक वरती असतील. हो यस, संतोष भागवत आणि संदीप भागवत. हा स्टीव्ह मार्कवा असेल, किंवा आपण जर बघितलं तर नुकताच कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या ही जोडगोळी नक्कीच चर्चेत राहिली. यू मुंबईसाठी देखील आपण जर बघितलं, मुंबई इंडियन्स कडनं देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतील. आणि स्टार खेळाडूंना देखील जी कामगिरी पार पाडता आलेली नाहीये, ते बॉटमच्या खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने कामगिरी पार पाडली आहे. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकले, 26 धावा. त्यानंतर मात्र फलंदाज बाद. आणि या ठिकाणी मात्र पारितोषिक आले. सुनील आयरे यांनी सुनील आयरे आणि त्याचबरोबर असोन टीमने आतापर्यंत सर्वोत्तम अशी कामगिरी गोलंदाजी मार्कवरती सादर केली आहे. आणि त्या शानदार गोलंदाजीसाठी प्रसाद रसाळ यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज झालंय. अभिनंदन असोन टीम. कॉम्बिनेशन परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. याच्यानंतरचा सामना असेल नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पारस आलेत. तर त्याच वेळेला आता गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन आयरे असतील. 7 विकेट गेली, शेवटची विकेट बाकी. सचिन आयरे गोलंदाजी ट्रॅक वरती नो बॉल डिक्लेअर केलाय. पंचाने दंडित केलंय गोलंदाजाला. सचिन आयरे यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर लेदर क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीमागे आहे. टेनिस क्रिकेट देखील त्याने सातत्याने गाजवलं. मुंबई असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेले अनेक वर्ष ते क्रिकेट खेळले. मध्यंतरी क्रिकेट पासून थोडेसे दूर राहिले, परंतु सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा नाळ जोडण्याचा प्रयत्न मिस्टर सचिन आयरे यांचा देखील आपण पाहतोय. तर त्याच वेळेला मात्र सचिन आयरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेला संतोष भागवत चेंडू सरळ खेळलाय रिस्ट्रिक्शन लाईनच्या बाहेर. कुटाचा कोण संघ ऑल आउट होतोय, आणि यावेळेला मात्र पहिली इनिंग संपले. एकंदरीत जर पाहिलं तर धावसंख्या मात्र आपण स्कोर बोर्ड वरती पाहतोय 27-28 धावांचं लक्ष असेल असोन टीम साठी. 30 बॉल मध्ये 28 धावा बनवायच्यात असोनच्या संघाला सामना जिंकण्यासाठी, जे की माफक आव्हान असेल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, इथे काही घडू शकेल. ची गोलंदाजी सुनील आयरेने सादर केली. अगदी तशाच पद्धतीची गोलंदाजी जर कुटाचा कोण या टीमकडनं पाहायला मिळाली तर आय थिंक इथे कमबॅक करू शकेल कुटाचा कोण संघ.
पहिल्याच बॉलवरती जर चौकार आला तर प्रसाद रसाळ यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रणित आहे, तर नॉन स्ट्राईक वरती देखील प्रणित असेल. सर जरा इकडे पाठवा आहे ना, दिसू द्या, दापोली इव्हेंट्सला दिसू द्या जरा. पहिल्या बॉलवरती चौकार टोका 100 रुपयाचा कॅश प्राइज पटकवा. परंतु या ठिकाणी कॅश प्राइज पटकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. प्रसाद रसाळ यांच्याकडनं बक्षीस आलंय. पहिलाच बॉल आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी प्रसाद रसाळ यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज पटकावलं जातोय. ये तो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. दुसऱ्या बॉलवरती देखील चौकार ठोकला तरी अजून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आज इथे पैशाचा पाऊस पडलाय. 30 बॉल मध्ये 23 धावा अजून देखील बनवायचा सामना जिंकण्यासाठी नाहीये, तयार नाहीये. पुन्हा एकदा फेकावं लागेल बॉल. प्रणित रसाळ आणि प्रणित आयरे हे जोडगोळी मैदानावरती यावेळेला आपण पाहतोय. चेंडूला खेळून काढले जाते ऑफ साईडला, ज्या ठिकाणी सिंगल धाव आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता पोहोचते 6 या आकड्यावरती. सामना या ठिकाणी अगदी सुलभ केलाय जिंकण्यासाठी. दरम्यान ओ चांगला टाकलाय बॉल, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय बॉल. बॅटर मात्र सुदैवी ठरला, अन्यथा चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळू शकला असता. मी तर म्हणेन या ठिकाणी जीवनदान मिळालं फलंदाजाला, परंतु त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सीमा रेषेवरती क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. धाव मिळणार नाही याची दक्षता घेतली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा फुल टॉस बॉल करून घेतलाय. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय, ज्या ठिकाणी सिंगल धाव भेटते. एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या मात्र पोहोचते आता 7 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजून देखील बाकी असतील. दरम्यान यावेळेला मात्र लेग स्टंप वरचा बॉल होता, ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. सरळ जर थ्रो आला असता, डायरेक्ट थ्रो झाला असता तर कदाचित प्रणित इथे बाद होताना पाहायला मिळाले असते. सुदैवी ठरलेत. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचते. हो, खरा बॉल आहे, खरा बॉल टाकला जातोय. पंच मात्र दंडित करतायत इथे. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावरती. 25 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या. सामना या ठिकाणी सुलभ केलाय, सोपा केलाय. समीकरण सोपं बनवलंय बॅटर्सने. दरम्यान धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना अजून देखील 24 बॉल मध्ये 18 पाहिजेत. जरा पाठीवान सर, इकडे यांना दिसत नाहीये हो. कंपल्सरी ओ आयरे सर, अहो खुर्ची घेऊन तिकडे बसा, यांना दिसत नाहीये. तुम्ही पाठी बसा, त्या दोरीच्या पाठीमागे बसा, पाठीमागे बसा, कंपल्सरी बसा पाठीमागे. अरे त्यांना इव्हेंट्स वाल्यांना दिसू दे, अपडेट करायचंय त्याला. अहो नाही यांना दिसत. हे बघा ना, बात बस. अरे बॉलरचं नाव काय? केतन आलेत. प्रणितच्या विरोधामध्ये नो बॉल घेतला. हो, बाबू साईडला. तर दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा पंच स्क्वेअर चेंडू डिक्लेअर करतात. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पुन्हा एकदा पडेल आणि त्यानंतर मात्र ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय रेफरी यांच्या माध्यमातून. सातत्याने या ठिकाणी खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी चिंतेचा विषय बनू शकेल इथे कुटाचा कोणी या टीमसाठी, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजी ट्रॅक वरती. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचाने नो म्हणून डिक्लेअर केलाय. जे रूल्स आहेत, जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र आपण जर बघितलं तर अनुशासित गोलंदाजी करणं गरजेचं असेल. दिशाहीन गोलंदाजी, त्याचबरोबर सातत्यानं ऑफ स्टंप, लेग स्टंपच्या बाहेरची गोलंदाजी. त्यामुळे आपण जर बघितलं तर सातत्याने या ठिकाणी अवांतर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि त्याचमुळे धावफलक देखील वेगाने पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावा मात्र वेगाने पुढे सरकत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना या षटकाला पुढचा बॉल जोरदार प्रहार करायचा, धाव घ्यायची आहे प्रणितला, जो की नॉन स्ट्राईक मार्क वरती आहे. परंतु इथे स्ट्रायकर प्रणितने नकार दिला. अजून देखील 14 धावा बनवायच्या आहेत 21 बॉल मध्ये असून टीमला हा सामना जिंकण्यासाठी. आखूड टप्प्याचा बॉल, समोरच्या दिशेने चेंडू चाललाय, थोडीशी मिसफील्ड होते. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी असू शकेल. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन असून संघाचा प्रणित इथे बाद होतोय. जय गणेश स्पोर्ट्स यांच्याकडून सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा आलेत. महेश भागवत यांचे कमेंट्स गुड सार्थक, काही वेळापूर्वी ती कमेंट्स आलेली होते. आणि यानंतर आपण पाहतोय मुलगा आणि वडील आता एट ए टाइम मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान या ठिकाणी नो चेंडू डिक्लेअर केलाय, त्याचबरोबर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा इथे मिळतील. महेश भागवत
वेल कीपिंग डॉक्टर तुषार सर. तुषार सरांचं यष्टिरक्षण देखील खूपच चांगलं पाहायला मिळालं. महेश भागवत सरांची देखील कमेंट्स येते आहे. दोन व्यक्तींमध्ये मित्रांनो ज्यावेळेला भांडण होतं ना त्यावेळेला एका व्यक्तीने जर स्वारी म्हटलं तर भांडण संपतं आणि ज्यावेळेला डॉक्टर आयसीयू मधून बाहेर येतात आणि डॉक्टरांनी जर स्वारी म्हटलं तर समजायचं माणूस संपलाय. या ठिकाणी डॉक्टर तुषार भागवत सरांचं अतिशय उत्तम असं यष्टिरक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान या ठिकाणी वेगाने मात्र हा संघ असोडचा विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 18 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. नारायण आयरे सर 3 बॉल मध्ये मात्र 1 धावेवरती खेळतायत. तर दुसरीकडे प्रणीत आयरे 7 बॉल मध्ये 7 धावांवरती खेळतायत. टार्गेट 28 धावांचं आहे. 18 बॉल मध्ये अजून देखील 11 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. प्रणीतला मात्र धाव घ्यायच्या वडिलांनी नकार दिलाय. गुड बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी परंतु त्याचबरोबर पुन्हा एकदा मोठा फटका. हो हो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जुगलबंदी आहे. आपल्या मुलासाठी खरं तर रिस्क घेतली होती वडिलांनी परंतु ते सुदैवी ठरले अन्यथा ते धावचीत होऊ शकले असते इथे. तर आपण मात्र पाहतोय पुन्हा एकदा प्रणीत स्ट्राईक वरती खेळतील. मोठे फटके खेळावे लागतील इथे जर सामना जिंकायचा असेल तर. परंतु यावेळेला मात्र आपण पाहतोय नो चेंडू डिक्लेअर केला जातोय. डेड बॉल आहे. डेड बॉल असेल. डेड बॉल. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. सुधीरजी भागवत यांची देखील कमेंट्स येते. धन्यवाद आपले देखील. तर त्याच वेळेला मात्र आता सर्व खेळाडू एकत्र येत आहेत डिस्कशन करतायत. खुटाचा कोण हा संघ देखील एक प्रबळ संघ म्हणून ओळखला जातो. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार देखील आहे परंतु आज बॅटर चाललेले नाही आहेत. पुढच्या मॅच मध्ये कदाचित अपेक्षा असेल परतीच्या फलंदाजीमध्ये. अलॉंग द कार्पेट चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. देर आयर दुरुस्त आहे. सातत्यानं हाच प्रयत्न होता प्रणीत आयर यांचा. सरते शेवटी या बॉलवरती खणखणीत दणदणीत प्रहार केलाय. 4 धावा वसूल केल्या आणि टीमची धावसंख्या आता पुढे सरकती आहे. दरम्यान या बॉलवरती देखील तेवढाच जबरदस्त प्रहार. बॅक टू बॅक प्रणीत आयर यांच्या बॅट मधून येतोय चौकार आणि या 4 धावांच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पोहोचतीये 25 या आकड्यावरती. मात्र 3 धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी. 28 धावांचं सेट केलेलं टार्गेट आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना गोलंदाजावरती तुटून पडलाय प्रणीत आयरे. याही बॉलवरती जोरदार प्रहार केलाय ज्या ठिकाणी मात्र मिळतील 2 धावा आणि 2 धाव्यांच्या माध्यमातून 27 धावा मात्र 1 धावेची आवश्यकता असेल. 13 बॉल मध्ये 1 धाव पाहिजे इथे. प्रणीत आयरेने आक्रमक अशी फलंदाजी केली. 12 बॉल मध्ये 17 धावा. नारायण आयरे 3 बॉल मध्ये 1 धावेवरती नॉन स्ट्राईक मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्याचबरोबर थोडीशी महागडी गोलंदाजी देखील आपण पाहिली. 13 बॉल 1 धाव पाहिजे. समोरच्या बाजूने खेळलाय. 1 धाव इथे नक्कीच मिळेल आणि त्याचबरोबर सामना संपवलाय प्रणीत आयरे यांनी. विजय संघाचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन.